नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या महत्त्वाच्या हेडलाईन्समध्ये आपलं मनापासून स्वागत। वर्ग 2 जमिनीच्या प्रश्नावर महसूल मंत्र्यांनी घेतली बैठक। नाममात्र नजराणा भरून लवकरच वर्ग 1 मध्ये रूपांतर होणार। उत्पादन खर्च वाढला 70%, मात्र MSPत वाढ केवळ 60%। सरकारची शेतमाल खरेदी यंत्रणा कुचकामी, शेतकऱ्यांच्या तोंडाला पुसले पाणी। किती कापूस उत्पादकांना दिला आर्थिक मोबदला, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाला न्यायालयाचा सवाल। नव्या कायद्याने आता अवैध सावकारांचे मोडणार कंबरडे, बळीराजाला मिळणार मोठा दिलासा। राज्य शासनाने उचलली कठोर पावले, जबरी वसुली प्रकरणाला लागणार आता प्रतिबंध। श्रीरामपूरमधील शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई मिळणार, विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना आश्वासन। जिल्हा परिषद सेसमधून शेतकऱ्यांना आता मिळणार 19 टन बियाणे। 24 जूनपासून भुईमूग, तूर, उडीद, मूग 50% अनुदानावर उपलब्ध। उगवलेल्या कोवळ्या पिकांना पावसाची प्रतीक्षा, मृग नक्षत्रात पेरलेले पीक धोक्यात, आद्रा नक्षत्रावर शेतकऱ्यांची भिस्त। नाफेडमध्ये कांदा घोटाळा, अध्यक्षांनीच केला पर्दाफाश। कांदा खरेदी केंद्रावर अचानक पाणी, अधिकाऱ्यांकडून सारवासारव, अध्यक्षांनी पाहणी करताच भावामध्ये उच्चांक। नवीन आणि जुन्या आल्याच्या दराने शेतकरी हैराण, गाडीला 5 ते 7 हजारांचे नुकसान, 90% व्यापारी करतात प्रतवारी। 25 जून रोजी होणार पीक विम्याची सुनावणी। खरीप 2020 सालातील प्रलंबित सुमारे 138 कोटी रुपये पीक विम्याचे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित होते। यावर आता 25 जून रोजी सुनावणी होणार आहे। भर पावसाळ्यात सोयाबीनची आवक 10,000 क्विंटलवर, दरवाढीची प्रतीक्षा सोडून खरीपासाठी शेतकऱ्यांकडून होते विक्री। शेतकऱ्यांच्या समस्या 8 दिवसात न सोडवल्यास पुन्हा रस्त्यावर उतरू, माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील यांचा इशारा। शासनातर्फे पारोळा तालुक्यातील शेतकऱ्यांची फसवणूक, महाविकास आघाडीतर्फे करणार आंदोलन। वर्ग 1 जमिनीच्या मागणीसाठी 29 जूनला धाराशिव बंदचा इशारा, शेतकरी बचाव कृती समिती झाली आक्रमक। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।